हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर किचनमध्ये तुम्हाला खूप सारा पसारा दिसत असेल, कारण आता पावसाळ्यामध्ये आहे ना, मला म्हणजे सगळं काही धुवून सुकवून ठेवायचं आहे. म्हणजे किचनमधल्या गोष्टी म्हणा किंवा बेडरूममधल्या ब्लँकेट्स वगैरे तर माझे पहिलेच धुवून झालेले आहेत. आता फक्त किचनची वेळ होती. तर जे काही मोठे गव्हाचे, पिठाचे, तांदळाचे जे काही डबे रिकामे देखील नव्हते ना, ते देखील रिकामे करून सगळे काही धुवून व्यवस्थित कोरडे करून ठेवलेले आहेत. कारण एकदा पाऊस चालू झाल्यानंतर आपण जेव्हा बरण्या पण घासायला काढतो तेव्हा त्या खूप लवकर सुकत नाही. त्यामुळे सकाळी लवकर उठून म्हणजे सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी सगळं काही आवरून पहिले सामान घेऊन आले आणि यावेळेस मात्र मी डीमार्टमध्ये गेली नाही, कारण तेवढा वेळ देखील नव्हता. तर म्हटलं इथूनच जवळून घेऊन यावं. सो येताना मग मी असं काहीतरी आणलं की म्हणजे लंच होऊन जाईल प्रॉपर. सो मी हे बर्गर बन्स आणि बर्गरची पॅटी घेऊन आलेली होती. सो आत्ता त्याचे मी बर्गर्स बनवणार होते आणि डाळ आणि भात जो आहे तो लागतो सोबत. सो ज्या दिवशी एक्स्ट्रा काम असतं ना किचनचं, त्या दिवशी थोडंफार लंच किंवा डिनर जे आहे ते अशा पद्धतीचं असतं की जे पटकन होईल. करते इकडं. शिव काय करतेय? बर्गर म्हटलं ना की त्याच्यामध्ये लेटस वगैरे लागतं, म्हणजे भाज्या थोड्याशा जास्त, कांदा वगैरे, टोमॅटो वगैरे. मला टोमॅटो टाकायचा नव्हता म्हणून म्हटलं चला आपण बेल पेपर होता तर बेल पेपर टाकूया. मस्त असे त्याचे असे चौकोनी म्हणजे कटिंग केलं आणि म्हटलं त्याच्याने देखील टेस्ट थोडीशी वेगळी येईल, बघूया. तर छान असे एक साईडला मी बटर लावून क्रिस्पी केलेले आहेत. केचप, मेयोनीज, चीज, भाज्या ज्या काही होत्या त्या आणि हे जे पॅटीज आहेत ना ते मी लावून घेतले आणि चीजचा एक मस्त स्लाईस टाकला आणि एकदम असा हेवी मोठा असा बर्गर झाला होता. ॲक्च्युली काय झालं, एकाच दिवशी इतकं काम पडलं ना, कारण भांडे जे काही होते ना ते मी आदल्या दिवशीच रिकामे करून ठेवलेले होते. सकाळी हेल्परनी बरीच हेल्प केली, म्हणजे तांब्याची वगैरेची काही भांडी होती ना पितळेची, ती देखील मी तिच्याकडूनच घासून घेतली. त्याच्यामुळे ते एक काम माझं थोडंसं कमी झालं होतं. आणि कधीतरी एखादा दिवस आहे ना हा असा असतो की खूप जास्त काम असतं, म्हणजे भाजीपाला ज्या दिवशी आणतो तो म्हणा किंवा ग्रॉसरी शॉपिंग म्हणा. आणि मी जवळच गेली होती ग्रॉसरीसाठी देखील आणि तिथूनच मी भाज्या देखील घेऊन आलेली होती. मग भाज्या मी अशा आणल्या होत्या की ज्या मला इमर्जन्सीमध्ये लागतात, म्हणजे कांदा, बटाटा, टोमॅटो, जे काही म्हणजे आपल्याला नेहमी लागतं, कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे, त्याच भाज्या आणल्या होत्या. आणि ज्या निवडायच्या खूप जास्त नव्हत्या त्या, आणि ऑब्व्हियसली थोडीफार तरी हेल्प आपली घरातल्यांकडून असते. सो ते काम त्यांच्याकडे थोडंसं दिलं होतं आणि इकडे मग माझं जे काही पुढचं काम होतं ते चालू होतं. आणि मग नंतर किचन आवरून भांडी सगळी डिशवॉशरमध्ये लावली आणि थोडा वेळ आराम तर ऑब्व्हियसली करायची गरजच आहे. तर ते झाल्यानंतर मग परत जे काही मला करायचं होतं म्हणजे किचनचं मेन म्हणजे क्लिनिंग. कारण जेव्हा पण ग्रॉसरी मी भरताना मला असं वाटतं ना की हा एरिया माझा रिकामा झालेला आहे, तर तेव्हा मग मी तो क्लिनिंगसाठी काढते. आणि मग आता हे जे सगळे शेल्फ्स आहेत ते सगळे म्हटले एकदा पुसून घेऊया, म्हणजे मग नंतर 1-2 महिने तरी बघायला नको. कारण एकदा पाऊस चालू झाल्यानंतर ना धूळ जास्त नसते, धूळ खूप कमी असते आणि आपले कॅबिनेट खूप जास्त घाण देखील होत नाही. सो म्हटलं आत्ताच हे जे काही काम आहे ना एक्स्ट्राचं ते करून घेऊया. आणि पिठाचे, तांदळाचे जे डबे आहेत ना, हे मेन म्हणजे आत्ता उन्हाळ्यामध्ये स्वच्छ झाले की मग नंतर ते जास्त त्याला किडे वगैरे लागत नाहीत. तर कधीतरी आहे ना जेव्हा रिस्टॉकिंग म्हटलं ना की खूप जास्त काम होतं, म्हणजे असं वाटतं की नको आता हे काम
पण जर हे नाही केलं ना तर फक्त रिस्टॉकिंग केलं तरी होऊन जातं. पण मग असं वाटतं की चला यासोबत आपली ही देखील कामं आणि आपलं किचन देखील स्वच्छ होत असेल तर मग काय हरकत आहे. म्हणून एखादं काम एक्स्ट्रा करत करत बरीच कामं एक्स्ट्रा होतात. पण जेव्हा आपण फायनल रिझल्ट बघतो ना आपल्या किचनचा, तेव्हा इतकं प्रसन्न वाटतं आणि इतकं छान वाटतं ना. असं तुमच्यासोबत तर होत असेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण मला कसं होतं, चहा साखर आपल्याला नेहमी लागते आणि तोच डब्बा जर घासून जर आपण भरतो ना, म्हणजे त्याला रिफिल करून ठेवतो ना, तेव्हा तो जो आनंद आहे ना तो असाच डायरेक्टली भरण्यामध्ये येत नाही. म्हणजे नुसतं फुल असून उपयोग नाही, ते स्वच्छ करून रिफिल करायला जो आनंद मिळतो ना तो मला खरंच आवडतो. आणि बघा हे जर छोटे छोटे बदल केले ना तर किचन तर फ्रेश होतं, पण आपला देखील जो मूड आहे ना तो देखील रिफ्रेश होतो. एक परत 15 दिवस किचनमध्ये काम करायची जी इच्छा आहे ना ती देखील होत असते. बघा पितळेची भांडी जी आहेत ना ती दिसतात तर सुंदर, पण त्याला मेंटेन देखील तेवढंच करायला लागतं. तर हे काहीसं जे काम होतं ना ते माझं बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग होतं. आणि बघा आता स्वच्छ झालेला आहे ना पितांबरीने, तर तो किती सुंदर दिसतो. आणि आत्ता ह्याच्यामध्ये जेव्हा मी मसाले भरीन ना तेव्हा अजून छान दिसणार. आणि माझं असं आहे ना की मी एखादं काम म्हणजे चालू केलं ना की मग ते पूर्ण झाल्याशिवाय असं म्हणजे बसवतच नाही. आणि तसंच काहीसं किचन रिस्टॉकच्या दिवशी होतं. किंवा जसं सांगितलं मी की किचन रात्री देखील मला साफसफाई करून नाही झोपली ना तर झोप लागत नाही. तर हे आहे आता ते त्याची सवय. म्हणजे कधीतरी वाटतं की खूप कंटाळा आलेला असतो तरी देखील म्हणजे असं म्हटलं की तर मला झोप आली मी काही काम नाही करणार, तरी देखील ते जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत झोप लागत नाही. तर ते असं काहीसं रिस्टॉकच्या टायमाला देखील होतं. जोपर्यंत सगळ्या बरण्या किंवा सगळं सामान भरून ठेवत नाही ना तोपर्यंत ते काम झाल्यासारखं वाटतच नाही. तर ह्या ज्या बरण्या आहेत ना ह्या मी खूप जुन्या घेतलेल्या होत्या आणि मला इतक्या आवडतात त्या. आणि ह्याची ॲक्च्युली एक मी व्हाईट शेल्फ ठेवली होती, तर ती मी आता बाहेर शिफ्ट केलेली आहे. तर या बरण्या आहेत ना मी म्हटलं चला आपण या शेल्फमध्ये लावून घेऊया. सगळ्या एकदम सेम टू सेम आयडेंटिकल कशा दिसत आहेत ते देखील तुमच्यासोबत शेअर करेन. तर या ज्या बरण्या आहेत ना ह्या नेस्टेशियाच्या आहेत, पण माहिती आहे का त्यानंतर मला कधी कुठे मिळाल्याच नाहीत. म्हणजे त्यांच्या वेबसाईटवरती देखील अवेलेबल नाही. तर काही काही जे डिझाईन्स असतात ना ते परत डिझाईन होत नाहीत. सो मे बी त्या बरण्यानंतर परत आल्याच नाहीत त्यांच्या देखील वेबसाईटवरती. तर लिंक जरी मिळाली तर मी नक्की शेअर करेन. सगळं भरून ठेवते पण आता उन्हाळ्यामध्ये आहेत ना मी जरा तांदळासाठी आहेत ना हे एअरटाईट डबे घेतलेले आहेत. काचेची बरणी तर चांगली आहे पण त्याची वुडन लीड आहे ना ती थोडीशी लूज आहे आणि हे ऐक्याचे आहेत. तर त्याला देखील प्लास्टिकचं झाकण मिळतं. पण म्हटलं मला हे असे देखील मोठे डबे हवेच होते. सो ते मी आत्ता नवीन ऐक्यामधून घेतलेले आहेत. आणि ह्या ज्या बरण्या आहेत ना ह्या मी म्हणजे काचेच्या ज्या आहेत त्या मी चोकोसाठी वगैरे जे लगेच कन्झ्युम होईल ना त्या गोष्टींसाठी ठेवलेल्या आहेत. तर नूडल्स म्हणजे मॅगी वगैरे नंतर मी याच डब्यामध्ये ट्रान्सफर केलेली आहे. या कॅबिनेटमध्ये ना सगळे माझे मोठे डबे असतात म्हणजे पिठाचे, तांदळाचे. तर इथेच ठेवलेले असतात नेहमी आणि मी हे नेहमी शेअर केलेलं आहे. तरी देखील मला आहे ना जेव्हा मी जो माझा फेवरेट पॅन्ट्री युनिट आहे ना तिथली व्हिडिओ टाकली की मला विचारलं जातं की मोठे डबे कुठे आहेत की नसतात का, तर ते इथे असतात. हे सगळे 5 लिटरचे आहेत सगळेच म्हणजे ऑलमोस्ट. तर ते मी इथे एका ठिकाणी मागे पुढे करून ॲडजस्ट करते. पण मी दुसरीकडे कुठे ट्रान्सफर करत नाही ना तर मग आपण विसरून जातो कुठे काय ठेवलं आहे ते.
ॲक्च्युली माझं हे जे पॅन्ट्री नेट आहे ना तिथलं जास्त रिस्टॉक नव्हतं, पण म्हणून मी त्याला जास्त काही क्लीन केलेलं नाही आणि ते स्वच्छच होतं, त्याच्यामुळे मला काही गरज पडली नाही. तर ते कसं दिसतंय ते दाखवते. इथे सिंकच्या वरती आहे ना डिस्ट्रॉईंग रॅक आहे की जी मला यूज होत नाही कारण खूप जास्त हायटेड आहे. सो इथे मी सगळं जे काही डिशवॉशरचं जे सामान आहे, क्लीनर्स वगैरे, ते मी इथे ठेवलेले आहेत. तर इथे सिंकच्या वरती आहे ना ॲक्च्युली ही डिस्ट्रॉईंग रॅक आहे, पण ह्याची हाईट जरा जास्त आहे माझ्यासाठी. त्याच्यामुळे मी इथे सगळं जे काही डिशवॉशरचं जे काही लागतं, टॅब्लेट्स म्हणा किंवा डिटर्जंट म्हणा, ते सगळं काही मी इथे ठेवलेलं आहे. क्लीनर्स देखील माझे इथेच असतात. मी तरी पावसाळ्याच्या आधी ही जी तयारी आहे ना ही करून ठेवत असते, म्हणजे बरण्या मेन म्हणजे धुवून त्यात एकदम ड्राय करून ठेवायच्या. सो ही आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.